हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजचे पॅटर्न वापरून कटिंग कशी करायची. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. त्यासाठी मी इथे डबल फोल्ड करून अस्तर घेतलेला आहे. सर्वात अगोदर उंची घ्यायची आहे. उंची आहे आपली 12 इंच. त्यामध्ये आपण इथे ॲड करून घेणार आहोत 1 इंच शिलाई मार्जिन. तर 13 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या उंचीनुसार उंची घेऊन त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. नंतर इथे मी 28 साईजचा पॅटर्न ठेवते. हा उंचीला एकदम बरोबर आहे. पॅटर्न बरोबर मापात बसतो. आपल्याकडे एकच उंचीच्या मापाचा पॅटर्न असतो आणि कस्टमरची उंची ही कमी जास्त असते. उंचीमध्ये कसं आपण ॲडजस्टमेंट करून घ्यायचं, पॅटर्नमध्ये कमी जास्त कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. जर आपली उंची 12.5ची आहे आणि त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलं, 13.5 येईल आणि हा पॅटर्न अर्धा इंच कमी येईल. त्यासाठी आपण काय करायचं ते बघूया. पॅटर्न उंचीनुसार मापात कसं बसवायचं. तर इथे जर अर्धा इंच कमी येतो पॅटर्न किंवा 1 इंच किंवा जास्त येत असेल किंवा कमी सुद्धा येत असेल तर आपण काय करायचं बघूया. तर हा पॅटर्न परफेक्ट मापात आहे म्हणून मी आहे तसाच आखून घेते. तुम्हाला तुमच्या मापानुसार पॅटर्न तयार करून पाहिजेत असतील तर वरती दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमचे मला मेजरमेंट पाठवा. त्या मेजरमेंटनुसार मी तुमच्या मापाचे पॅटर्न तयार करून देईन. कटोरी ब्लाऊजचे, प्रिन्स कट, बोटनेक अशा प्रकारचे तुम्हाला पॅटर्न तयार करून भेटतील तुमच्या मेजरमेंटनुसार. नंतर इथे खालती आपल्याला घ्यायचं आहे मागच्या गळ्याची पट्टी. इथे मागच्या गळ्याची पट्टी आहे 3 इंच. त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. इथे रुंदीला मी घेते 3 इंच. तुम्ही तुमच्या डीप गळ्यानुसार घ्यायचं आहे 3, 3.5 किंवा 4 पर्यंत. नंतर दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे. नंतर इथे आपण कोणता शेप देऊ शकतो. मी इथे गोल शेप देते. तशा पद्धतीने आपण शेप द्यायचा आहे, ज्यामुळे खूप गोल असा शेप तयार होतो. नंतर बाकीचे पॅटर्न आखून घ्यायचे आहेत. तिथे व्यवस्थित अगोदर आपण पॅटर्न ठेवून घ्यायचे आहेत. साइड पीस अगोदर आखून घ्यायचा आहे. नंतर इथे बघूया आपण उंचीनुसार कसं कमी जास्त वाढवून घ्यायचं. अगोदर व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. जर उंचीला अर्धा किंवा 1 इंच जास्त असेल तेवढं खालच्या साईडने आपण जिथून योग जोडतो त्या बाजूने वाढवायचा आहे आणि जर कमी असेल तर तो कमी करून घ्यायचा. नंतर आखून घ्यायची आहे त्याच मेजरमेंटनुसार आखून घ्यायचं. उंचीनुसार आपण साईड पीस मध्ये वाढवला असेल किंवा कमी केला असेल तर आपल्याला कटोरीमध्ये सुद्धा ज्या बाजूने आपण कटोरी जोडतो त्या साईडने वाढवून घ्यायचं आहे. योग आपण आहे तसंच आखून घ्यायचं आहे. सर्व भाग आखून झाल्यानंतर कटिंग करून घ्यायची.
आपण करणार आहोत बाही कटिंग. त्यासाठी मी इथे 4 दुप्पट फोल्ड करून अस्तर घेतलेला आहे. उंची आहे आपली 4 इंच. त्यामध्ये आपण घेणार आहोत 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. नंतर घ्यायचा आपल्याला छातीचा चौथा भाग. 28ची छाती, 28च्या छातीचा चौथा भाग 7 इंचावरती मार्किंग करून उभी रेषा आखून घ्यायची आहे. नंतर बाही उतार घ्यायचा आहे आपल्याला. 4च्या बाहीसाठी 1.5 इंचाचा बाही उतार घ्यायचा आहे. सरळ 2 इंच घ्यायचं आहे. नंतर वरून 1 इंच. नंतर दाखवल्याप्रमाणे शेप मारून घ्यायचे आहेत बाहीचे. पहिला शेप फुगीर येईल आणि थोडासा दुसरा शेप डाऊन मध्ये येईल. अशा पद्धतीने दोन्ही शेप मारून घ्यायचे आहेत. नंतर घ्यायचा आपल्याला दंडगीर. दंडगीर आहे आपला 10 इंच. 10चा दुसरा भाग 5 मध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 6.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तिरकी रेघ आखून घ्यायची. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. सेंटर काढून घ्यायचं आहे. ओपन करून पुढच्या भागाचा शेप कट करून घ्यायचा. नंतर अशा पद्धतीने आपण मार्किंग करून ठेवूया. ही बाजू आपल्याला पुढून लावायची आहे आणि दुसऱ्या बाजूने फुगीर शेप आहे तो मागच्या साईडने. सर्व भागांची कटिंग करून कंप्लीट झालेली आहे. आता आपण मेन फॅब्रिकची कटिंग करूया. इथे मी ब्लाउज पीस घेते, त्याला लेस अटॅच आहे ती काढून घेते. नंतर डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इकडची बाजू आहे ती आपली घडीची आहे. त्या साईडने आपला मागचा भाग ठेवायचा आहे. बाकीचे भाग कुठेही आपण ऍडजस्ट केले तरी चालतील, पण घडीच्या साईडने मागचा भाग ठेवायचा आहे. किंवा डिझाईन नसेल तर मग त्यानुसार बाही ऍडजस्ट करावी लागते. आता आपण अस्तरच्या मापापेक्षा फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे सर्व भागांची कटिंग करून घ्यायची. तुम्हाला पॅटर्न हवे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउज शिवण्याची पद्धत, ब्लाउज फिटिंग कसं करायचं, कटोरी ब्लाउजसाठी असणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.